बऱ्याच मित्रमैत्रिणींच्या मला कमेंट येत होते, मेसेज येत होते की दीदी तू अमेरिकेत राहते, तर मग तू कुठे राहते आणि तुमचं घर कसं आहे. तर हा व्हिडिओ आज खास तुमच्यासाठी आहे. चला मी तुम्हाला अमेरिकेतलं आमचं घर कसं आहे ते तुम्हाला दाखवते. मित्रांनो, घर म्हटलं की घरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो किचन. तर चला मी तुम्हाला आमचं किचन दाखवते. आम्ही ज्या घरात राहतो त्या घराचं रेंट आहे $1500. आता इंडियन रुपीजमध्ये मग तुम्ही तो अंदाज लावून घेऊ शकता की किती असेल रेंट म्हणून. आणि इथे असं असतं अमेरिकेतल्या घरांमध्ये की जेव्हा पण आपल्याला रेंटने दिलं जातं घर, तेव्हा बऱ्याच सुविधा घरमालकाने आपल्याला ऑलरेडी दिलेल्या असतात. आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही पडत. सो त्यामधलीच एक आहे गॅस. जसं आपल्याकडे गॅसची सिस्टम असते तशी इकडे इलेक्ट्रिक सिस्टम असते. हे बघा, इथे 4 बर्नर्स आहेत. 2 फ्रंटला आहेत, त्यांचे 2 फ्रंटचे इकडे दिलेले आहेत. आणि हे जे बॅक साईडचे आहेत रेअर, त्यांचं पण आहे. सो जेव्हा आपण इकडे फ्रंट, आता हे बघा, सपोज मला हा बर्नर ऑन करायचा आहे. सो मी काय करेन, इथून आपण स्टार्ट करू. इकडे LO लिहिलेलं आहे म्हणजे लो. जर आपल्याला हाय फ्लेमवर भाजी करायची असेल तर मग आपण त्यानुसार वाढवून घेऊ शकतो. आता ही झाली हाय फ्लेम. यावरती मग तुम्हाला जे काही काम करायचं असेल ते तुम्ही करू शकता. आणि हे आहे मायक्रोवेव्ह. जर आपल्याला केक बनवायचा असेल किंवा मग आपल्याला रात्रीची भाजी असेल ती सकाळी आपल्याला गरम करायची असेल तर आपण मायक्रोवेव्ह मध्ये टाकून करू शकतो. शिवाय आपल्याला टोस्टर सुद्धा दिलेलं असतं की जर तुम्हाला नाश्त्याला ब्रेड ऑमलेट खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. आणि रेंटमध्येच फ्रीज सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं. आपल्या भारतात जसे मिक्सर भेटतं तसे अमेरिकेत मिक्सर भेटत नाही. अमेरिकेत भेटतं ज्युसर. तर त्यामुळे आम्ही अमेरिकेत येतानाच मिक्सर ऑलरेडी घेऊन आलो आहे. जसं आपण घरात ॲक्वागार्ड लावतो किंवा मग फिल्टर्स वगैरे लावत असतो पाण्यासाठी. सो अमेरिकेत असं नसतं. आपण टॅप वॉटरच यूज करतो कुकिंगसाठी किंवा मग ड्रिंकिंग पर्पजसाठी. तेवढं फिल्टर्ड वॉटर ऑलरेडी येत असतं. पण आम्ही टॅप वॉटरचं पाणी पित नाही. आम्ही एक्सटर्नल फिल्टर पण आणलेलं आहे. सो आम्ही फिल्टर्ड वॉटर पितो. बायकांना ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त कंटाळा येतो ती म्हणजे भांडी घासणं. तर त्या गोष्टीचा लोड इथे थोडा कमी आहे, कारण इथे ऑलरेडी आपल्याला डिशवॉशर प्रोव्हाइड केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे बरेच सेक्शन आहेत. त्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या साईजनुसार जसे जसे भांडे आहेत ते तुम्ही ठेवू शकता. आणि त्यानंतर आपण जेव्हा डिशवॉशर क्लोज करतो, बटन ऑन करायचं. अजून आपल्याला जे पाहिजे, हेवी वॉश पाहिजे किंवा नॉर्मल वॉश पाहिजे, मग त्यानुसार आपण सेटिंग चेक करू आणि मग त्यानंतर भांडी घासू शकतो. म्हणजे इथे बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला मशीन्स प्रोव्हाइड केलेल्या असतात ऑलरेडी. सो आपल्याला इथे बरेच शेफ पण दिलेले आहेत स्टोरेजसाठी. आणि प्लस हे बघा, मी इथे भाजीपाला ठेवलेला आहे. तर तुम्हाला दाखवते मी अमेरिकेत कांदे कसे भेटतात. आपल्याकडे एकच प्रकारचा कांदा असतो. इकडे 2-2 प्रकारचे कांदे आहेत. एक म्हणजे असा थोडा लालसर आणि एक आहे असा, याला आपण स्वीट ऑनियन म्हणतो. टेस्ट सारखीच असते, फक्त हा जो असतो हा थोडा जास्त ऍसिडिक असतो, थोडी जास्त कडू लागते त्याची. आणि तुम्हाला दाखवते मी अमेरिकेत बटाटे कसे असतात. हे बघा, हे बटाटे आहेत. जशी आपल्याला सवय असते फोडणी देताना आपण तडका देत असतो, तर इथे अमेरिकेत तितका तडका देऊन स्वयंपाक केला जात नाही. तर जेव्हा पण इथे स्मोक डिटेक्ट होतो तेव्हा त्यासाठी बघा इथे स्मोक डिटेक्टर आहे लावलेलं. म्हणजे आम्ही तरी जेव्हापासून अमेरिकेत आलोय, आम्ही जेव्हा पण इथे स्वयंपाक केलाय तेव्हा आता आम्ही इंडियाचा तो तडका तर असतोच. तर जेव्हा पण आम्ही इथे फोडणी देतो तेव्हा इथे जास्त जेव्हा धूर होतो तेव्हा इथे स्मोक डिटेक्टर नेहमी वाजत असतं. आणि हे आपल्याला लवकरात लवकर बंद करायचं असतं, कारण जर हा स्मोक डिटेक्टर कंटिन्यू चालू राहिला तर इथे 15 मिनिटाच्या आत फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा इथे येऊ शकते. आपल्या भारतात जसं आपल्याला भाजीपाला मिळतो तसा अमेरिकेत पण भेटतो, पण तो थोडा कॉस्टली असतो. मला दाखवते मी. भारतात आपण जसं
दूध पिशवी आणतो किंवा दूधवाले काका येतात आपल्याला दूध द्यायला, जे अर्धा लिटर 1 लिटर जशी आपल्याला गरज पडेल तशी आपल्याला देतात. तर तसं अमेरिकेत इथे बघा दुधाची कॅन असते. इथे कॅन लिटरमध्ये नाही भेटत, गॅलनमध्ये भेटते. तर ही अर्ध्या गॅलनची कॅन आहे. तर तुम्ही अर्धे गॅलन, 1 गॅलन, 1.5 गॅलन असं जसं तुम्हाला गरज लागेल तशी तुम्ही कॅन घेऊ शकता. आणि किचन शेजारीच हा आहे डायनिंग एरिया, जिथे आपलं डायनिंग टेबल ठेवलेलं आहे आणि प्लस इथे रॅक पण आहे भांड्यांची, जिथे आपण भांडे ठेवू शकतो. आणि ह्या डायनिंग एरियाला लागूनच आहे आपला हॉल. आणि हॉलमध्ये अजून एक आपल्याला सुविधा दिलेली असते, जी म्हणजे AC आणि हीटर. आता हे बघा, आम्ही राहतो क्लिवलंडला, ओहायो स्टेटमध्ये. नॉर्थ अमेरिकेतला हा भाग आहे, त्यामुळे इथे 6 महिने बर्फ पडतं आणि 6 महिने इथे उन्हाळा असतो. सो त्यासाठी जेव्हा बर्फ पडतं तेव्हा इथे ACचा, आता तरी उन्हाळा चालू आहे त्यामुळे आम्ही ACचा वापर करतो. इथे कूलर पण आम्हाला दिलंय. पण जेव्हा इथे थंडी पडते तेव्हा प्रत्येक रूममध्ये इथे असं कंबाईन AC आणि हीटर लावलेला आहे. थंडीत तुम्हाला हीटरचा वापर करता येईल. हे बघा इथे पण एक हीटर आहे आणि हे बघा इथे पण एक. ही ऑलरेडी आपल्याला सुविधा घरात प्रोव्हाइड केलेली असते. त्यामुळे इथे 6 महिने बर्फ पडतं. तर त्यासाठी आपल्याला बघा इथे कार्पेट लावलेलं आहे. जसं नॉर्थ अमेरिकेत इथे टेम्परेचर -5 डिग्री, -10 डिग्री, कधी कधी -15 डिग्रीपर्यंत सुद्धा इथे हिवाळ्यात टेम्परेचर इतकं असतं. त्यामुळे आजूबाजूला सगळीकडे बर्फच बर्फ पडलेलं असतं. त्याचा आपल्याला त्रास होऊ नये त्यामुळे आपल्याला बघा इथे कार्पेट लावलेलं आहे. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला इथे कार्पेट बघायला भेटेल. डायनिंग एरिया असो, हॉल असो किंवा बेडरूम असो, किचन व्यतिरिक्त इथे सगळीकडे कार्पेट लावलेलं असतं. आणि जसं आपण घरात झाडू फरची करू शकतो, आता इथे कार्पेट असल्यामुळे आपण झाडू फरची करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला घर मालकाने ऑलरेडी आपल्याला व्हॅक्यूम क्लीनर प्रोव्हाइड केलेलं असतं. मित्रांनो, हा आपला 3 BHK चा फ्लॅट आहे. इथे आम्ही तरी काही दिवसांसाठी आलोय, पण इथे माझा दादा आणि अजून 2 मित्र आहेत त्याचे. तर असे 3 जण इथे मिळून राहतात. तर बघा तिघांसाठी इथे सेपरेट रूम दिलेले आहेत. हे 2 आणि हा एक मास्टर बेडरूम आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी इथे वॉशरूमची फॅसिलिटी आणि प्लस एक्स्ट्रा कॅबिनेट पण दिलेलं असतं स्टोरेजसाठी. चला मी तुम्हाला आता माझा बेडरूम दाखवते. सो हा आहे आमचं रूम. हे बघा इथे कम्प्युटर टेबल आहे, प्लस एक्स्ट्रा टेबल पण आहे आणि एक बेडरूम आहे, 2 कबर्ड आहे. हे बघा हा पण एक आहे डोअरचा, जिथे असे शेल्फ दिलेले आहेत जिथे आपण कपडे ठेवू शकतो आपले. आणि प्लस हा मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे अजून एक एक्स्ट्रा स्टोरेज कॅबिनेट आहे, जिथे आपण आपले लगेज बॅग्स असतील किंवा आपले थंडीचे कपडे असतील तर आपण सगळे इथे ठेवू शकतो. आणि हे आहे आमचं वॉशरूम. जसं आंघोळ करताना आपल्याला बकेट आणि मग्गा यांची गरज लागते म्हणजे लागते, तसं अमेरिकेत बकेट आणि मग ही सुविधा नाही. इथे आहे बाथटब आंघोळ करण्यासाठी. मी तुम्हाला दाखवते. हे आहे बाथटब आणि इथे शॉवर आहे. इथे गरम पाणी, थंड पाणी आपल्याला जसं लागेल तसं आपण घेऊ शकतो. आणि हे बघा हे शॉवर आपण हातात पण पकडू शकतो आणि आपण फोल्ड करून यूज करू शकतो. ओके, सो हे बघा हे आहे बाथटब. आणि हे बघा बेसिनला सुद्धा इथे गरम पाणी आणि थंड पाणी दोन्ही आपल्याला मिळतं. आपण जेव्हा इकडे टॅप शिफ्ट करतो तेव्हा आपल्याला गरम पाणी मिळतं, जेव्हा आपण इकडे घेतो तेव्हा आपल्याला थंड पाणी मिळतं. आणि हो हे आहे कमोड. हे बघा भारतात आपल्याला पाण्याची गरज लागते, तसे इथे ती सुविधा नाही. आपल्याला टिश्यू पेपरचाच यूज करावा लागतो. सो बघा आम्ही भारतातून काय काय आणलंय. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. नेक्स्ट व्लॉग लवकरच येणार आहे. सो अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.